आपण त्यांच्या कुठेच नाही आहोत. होता जीवा म्हणून वाचला शिवा, हे तर म्हणजे खरंच तेव्हा जी एंट्री दाखवली आहे सलमान खानची म्हणजे एकदम ऑसम. अभिषेक बच्चन आहे किंवा सलमान खान आहे हे मराठी बोलतायत हे ऐकूनच आम्हाला खूप छान वाटतंय. जय भवानी, जय शिवाजी. मंडळी, रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा सिनेमा 1 मे पासून आपल्या भेटीला आला आणि आज दुसरा दिवस आहे. मी दादरमधल्या चित्रा टॉकीजमध्ये आहे. सिनेमाचा भव्य पोस्टरही इथे लावला गेला आहे. आत्ता एक शो संपून प्रेक्षक बाहेर येतील. आपण त्यांच्याकडनं विचारूया त्यांना हा सिनेमा कसा वाटला आहे, प्रत्येकाचा अभिनय कसा वाटला आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. चला, राजा शिवाजी सिनेमा बघितला आहे सा, तू इमोशनल झाली आहेस का? खूप म्हणजे प्रत्येक क्षणी प्रत्येक ह्याला त्यांचं स्ट्रगल आपल्याला समजलं आहे. त्यांनी प्रत्येक ह्याला आपल्यासाठी आपण जे जगतोय, जे आपण आता एवढे फ्रीडमनी जगतोय फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. आणि मला प्राऊड आहे की माझं नाव हिंदवी आहे आणि खूप छान वाटतं आहे आज. अगं लहानपणीपासून ती बी पेरली गेली होती आणि आता त्यांचं नाव एवढं आहे की खूप आहे, आपण त्यांच्या कुठेच नाही आहोत. आणि मला खूप छान वाटतं की माझं नाव हिंदवी आणि माझ्या भावाचं नाव स्वराज्य आहे. खूप भारी, खूप इमोशनल मूवी होता. प्रत्येक क्षणी एकदम असं मन भरून येत होतं. प्रत्येक सीनला डोळ्यात अश्रू येत होते. त्यांचं जीवन पाहून ते कसे जगले, त्यांनी किती लढलं, खूप खूप गोष्टी अशा मनात होत्या आणि एकदम भारी वाटलं. सगळ्या सिनेमाला हिट गेला तो मूवी आणि खूप भारी, खूप भारी. कसा वाटलाय? डोळे खूप सांगतात. हां, खूप छान वाटतंय. ॲक्च्युली मला असं म्हणायचं आहे की आपलं ट्रेडिशन जे जास्त चांगल्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केला जातो आहे हे बघून आम्हाला एक खूप चांगलं समाधान वाटतं आहे. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर सच अ वंडरफुल मूवी. थँक्यू सो मच. इतकी वर्ष अनेक राजांवर सिनेमे आले, प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज साकारले. रितेशने न्याय दिलाय का? खूप छान, खूप छान. म्हणजे पूर्ण फॅमिली मूवी झाली. त्यांचा मुलगा पण आहे, रितेश देशमुख पण आहे, त्यांची वाईफ पण आहे. खूप छान वाटलं. खूप छान, खूप सुंदर. म्हणजे पहिला तर सुरुवातीचं जे दाखवलं आहे शहाजी महाराजांचा इतिहास तेव्हापासून ते बघताना खरंच खूप मजा आली. म्हणजे असं वाटलं की हां बाबा, इतिहास इथून पूर्ण सुरू झालेला आहे. मूळ कशावरती आहे ते दाखवलं गेलेलं आहे आणि इतकं सुंदर त्यांनी काम केलेलं आहे. भले कोणी असो, म्हणजे शिवाजीराजांचं काम असो, शहाजीराजांचं काम असो, इवन संभाजी महाराजांचं काम असो, इवन जेनिलियांनी सुद्धा सईभाईंचं इतकं सुंदर काम केलेलं आहे. आणि म्हणजे प्रत्येक क्षणाला असं होतं की अंगावर शहारे येत आहेत. आणि जे आपण इतिहास बघितला आहे तो इतका सुंदरपणे दाखवला गेलेला आहे. खूप छान, खूप मस्त. लय खूप म्हणजे खूप चांगला वाटला. त्याच्यात मला बघायला लय काही होतं. त्याच्यात शिवाजी महाराजांनी काय काय केलेलं ते सगळं दाखवलेलं. फारच चांगला पिक्चर बनवला आहे. खरं म्हणजे रितेश देशमुखचं कौतुकच करायला पाहिजे की मराठीत त्यांनी एवढं चांगलं अप्रतिम पिक्चर बनवलेलं आहे म्हणजे. आणि सगळ्यांचंच काम चांगलं आहे त्यामध्ये. लहान मुलांपासून जे मोस्टली महत्त्वाचं काम मला जे वाटलं ते आजींचं, त्यांच्यापासून जी सुरुवात झाली त्याच्यानंतर जे पुढे शिवाजी महाराजांची बाकीची घटना केली ते फार चांगलं काम झालं आणि एकदम अप्रतिम पिक्चर आहे. सगळे बॉलिवूड कलाकार आपण वेगवेगळ्या मूवीजमध्ये बघितले होते, बिग बजेट मूवीजमध्ये, पण मराठी सिनेमात आवर्जून ते पण आपल्या राजांवर चित्रपट बनला आहे. त्यात बघता छान. आणि ते कसं होतं की ते लोक पण आपल्या संस्कृतीला हे करून आपलं हे वरती नेत आहेत. शिवाजी महाराजांचं हे करतायत, शिवाजी महाराजांचं हे करतायत. खूप छान वाटलं आणि खूप असं मन भरून आलं की दुसऱ्या ह्याचे पण लोक शिवाजी महाराजांचा चित्रपट करून शिवाजी महाराजांना असं दाखवते. शिवाजी महाराजांनी खूप केलं आहे आपल्यासाठी, सगळ्यांसाठी खूप केलं आणि तेच बघून खूप छान वाटलं. खूप खूप छान वाटलं. ओव्हरऑल तर सर्वांनी जो परफॉर्मन्स दिला आहे तो खूपच छान दिलेला आहे. आणि यांनी जो राजा शिवाजी पिक्चर म्हणजे मनातलं म्हणजे त्यांनी जे उद्भवलं आहे म्हणजे क्रिएट केलं आहे पिक्चर, तो खरंच खूप छान आहे. आणि सर्वांनी, सगळ्या ॲक्टरनी त्यांना पाठिंबा दिला आहे, त्याला खूप थँक्स त्यांच्याबद्दल. कारण अभिषेक बच्चननी, सलमान खाननी स्वतः प्रत्येक पिक्चरमध्ये हिरोचा रोल केलेला आहे, पण या पिक्चरमध्ये त्यांनी रितेश देशमुखला साथ दिल्याबद्दल त्यांचं एक थँक्यू. होता जीवा म्हणून वाचला शिवा, हे तर म्हणजे खरंच तेव्हा जी एंट्री दाखवली आहे सलमान खानची म्हणजे एकदम ऑसम. खूप सुंदर, खूप सुंदर. असं म्हणजे एकदम मजा आली. सध्या व्हायरल होतं तर सलमान खानची एंट्री, ती कशी वाटली? कारण का सलमान पहिल्यांदा हां, आणि इवन अभिषेक बच्चन आहे किंवा सलमान खान आहे हे मराठी बोलतायत हे ऐकूनच आम्हाला खूप छान वाटतंय. इवन त्यांचं प्रोनाऊन्सिएशन आणि बोलणं खूप छान वाटलं.
सलमान खानला याआधी आपण मराठी सिनेमात बघितले, रितेश सोबतच बघितलंय, पण अशा प्रकारची भूमिका पहिल्यांदा आणि अंगावर काटा येणारा काटा येणारे त्यांनी डायलॉग की शिवाजी नाही शिवाजी राजा म्हणतात ते खरंच खूप छान. बॉलिवूडमध्ये आपण इतकी वर्ष ज्यांना बघत आलोय ते मराठी बोलतायत मराठी, म्हणजे जय शिवाजी जय शिवराय जे त्यांचं सगळं चाललेलं आहे. इतकं म्हणजे असं होतं की प्रत्येक क्षणाला असं वाटतं की त्यांनी किती मेहनत घेतली आहे ह्या गोष्टींसाठी, किती स्वतःचं असं स्वतः पण दिलं आहे. आणि मराठी ह्याला त्यांनी इतकं मोठं केलं आहे. एक मराठी मूव्हीसाठी त्यांनी त्यांचा पूर्ण जीव दिलं आहे आणि तेवढं काम त्यांनी केलेलं आहे. इतकं भारी वाटतं आहे ना की म्हणजे असं वाटलं की फर्स्ट डे हा शो बघण्याचा जो माझा हे होता तो साकार्य झाला आहे. सलमान खानचा रोल बघितला म्हणजे त्याला पूर्ण भगवामयच करून टाकलेलं आहे, सनातनी करून टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि ते म्हणजे त्याचं कॅरेक्टर पण तेवढं चांगलंच आहे, जिथं एंडिंगला घेतलं असं तरी फार चांगलं कॅरेक्टर केलेलं आहे. तुझा फेवरेट ह्याच्यामधला सर्वात फेवरेट सीन सलमान खानची एंट्री. अफजल खानला मारताना काय वाटलं तुला? गुजबम झालेले त्याच्या टाईमला. तर त्याच्या टाईमला शिवाजी महाराजांनी कसं त्याला मारलेलं, ते त्यांनी त्याला छोटं बोललेलं पण ते मोठं काम करून आलेले. सर्वात फेवरेट जेव्हा शिवाजी महाराज लहान होते आणि जेव्हा त्यांनी त्या आजीला बघून ते जे स्टँड घेतलं ते एकदम भारी होतं. आणि तेव्हा माझं असं झालं की ते तेव्हा तेवढूशे होते तेव्हा त्यांनी काय केलं आणि आपण ह्याच्यासाठी थोडं पण करत नाही आहोत, पण ते त्यांनी काय केलं होतं आपल्यासाठी ते खूप छान होतं. रितेशने न्याय दिलाय का भूमिकेला? हो नक्कीच. पूर्वी म्हणजे ते ट्रेलर बघून वाटत नव्हतं की कॅरेक्टर तर सूट होईल म्हणून, पण जे आता चित्रपट पाहिल्यानंतर त्याचं जे ॲक्टिंगवर माहीत पडतं की व्यवस्थित काम झालेलं आहे म्हणून. लोकेशन्सचं काय म्हणणं कसं वाटलं आणि बॅकग्राऊंड स्कोर जो अजय अतुल यांनी खूप सुंदर, खूप सुंदर, आणि राहिल रिहानचा खूपच सुंदर, खूप सुंदर. तेच बघून पूर्ण फॅमिली मूवी, इंटरनल सगळे मेंबर्स त्यांचे पार्टिसिपेट करतायत हे बघूनच खूप छान वाटलंय. तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला सीन कोणता आणि त्या क्षणी असं जाणवतं की आपण आपला राजा काय होता तो दाखवणारा सीन? तो तेच आहे की पुणे शहरात ज्या आजींनी जे सांगितलं की आत्ता आमची एवढी पडझड झाली आहे आणि आपला जन्माला येणारा महादेव आहे तरी कोण, आणि जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हाच. आणि आपले मराठी पिक्चर एवढे चांगले करताय तर ते आपलं बघणं कर्तव्यच आहे की आपल्याला पुढून म्हणजे ते इतिहासाबद्दल काय आहे कसं ह्या गोष्टी माहिती पडतात मुलांना पण. तर आपण याच्या बघितल्याच नाही चांगल्या गोष्टी मुलांना पण कशा माहिती पडणार. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज जय. मंडळी, आपण सगळ्यांनीच पाहिलं की किती छान प्रतिसाद मिळतो राजा शिवाजी या चित्रपटाला. सगळ्यांचे डोळे पाणावलेत, म्हणजे इतका भव्य हा सिनेमा बनला आहे. सो तुम्हीसुद्धा बघा राजा शिवाजी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय.